विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ कोणासाठी ते सर्वप्रथम जाणून घेऊया. आपणा सर्वांना माहिती आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची लेखी परीक्षा जून 2022 मध्ये होत आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी त्याचबरोबर इतर महाराष्ट्रातील विद्यापीठं असतील त्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ असेल, शिवाजी विद्यापीठ असेल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असतील किंवा इतर सारी विद्यापीठं आणि जे विद्यार्थी लेखी परीक्षेचा अभ्यास करत आहेत अशा सर्व लेखी परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विविध विद्यापीठातील विद्यार्थी असतील, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील किंवा आणखी कुठले विद्यार्थी की जे लेखी परीक्षेची तयारी करतात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जाणून घेणार आहोत की लेखी परीक्षांच्या अभ्यासाची तयारी कशी करायची असते, उत्तम अभ्यासाची 10 सूत्र कुठली असतात, वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी अन्सार शेख IAS कशी उत्तीर्ण होऊ शकला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण या पहिल्या सूत्राला. तर त्यातलं चांगल्या अभ्यासाचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं सूत्र आहे लेखी परीक्षेच्या संदर्भातलं की सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यासाविषयी परीक्षेविषयी आपण सर्वांनी खूप सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा दृष्टिकोन खूप मोलाची भूमिका निभावत असतो. एखाद्या गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनानेही पाहू शकता, नकारात्मक दृष्टिकोनानेही पाहू शकता आणि तुम्ही ज्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडं, त्या व्यक्तीकडं, त्या समूहाकडं पाहत असतात त्याच पद्धतीनं तुमच्यावर ते रिफ्लेक्शन होत असतं. तुम्ही जर का सकारात्मक पाहत असाल तर सकारात्मक परिणाम होतील, नकारात्मक पाहत असाल तर नकारात्मक परिणाम होतील. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण अभ्यासाकडं, परीक्षेकडं, आपल्या पुस्तकांकडं आणि एकूणच या सर्व शिक्षण प्रक्रियेकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकलं पाहिजे आणि ते पाहणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे, अभ्यासातली सगळ्यात महत्त्वाची. तुम्हाला जाणवत असेल की आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी यशस्वी झालेली माणसं आहेत त्या माणसांचा परीक्षेविषयी, अभ्यासाविषयीचा दृष्टिकोन खूप सकारात्मक होता, म्हणून ती चांगल्या पदावर, चांगल्या व्यवसायामध्ये, चांगल्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपलं करिअर करू शकली. त्यामुळं आपण सर्वांनी अभ्यासाविषयी, परीक्षेविषयी खूप सकारात्मक असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया की अभ्यासाकडे, परीक्षेकडे खूप सकारात्मक दृष्टिकोनानं पाहूया. मला या संदर्भानं खरं तर अभ्यासाचं महत्त्व सांगताना संत तुकाराम महाराजांनी जी एक अभंग सांगितलेला आहे तो खूप महत्त्वाचा वाटतो आणि तो आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. बघा, परत लक्षात घ्या. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एक तुकाराम महाराजांनी या अभंगातून अभ्यासाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि मला वाटतं अभ्यासा इतकी सोपी, अभ्यासा इतकी आनंददायी, अभ्यासा इतकी क्रिएटिव्ह गोष्ट या जगात दुसरी कुठली नाही आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अभ्यासाविषयी खूप पॉझिटिव्ह राहूया, सकारात्मक राहूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अभ्यासानंतर सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याच्यानंतर आपण जी कुठली लेखी परीक्षा देणार आहोत त्या लेखी परीक्षेसंदर्भातल्या अगोदरच्या त्या विद्यापीठाच्या असतील, त्या अभ्यास मंडळाच्या असतील, त्या MPSCच्या असतील, UPSCच्या असतील किंवा तुम्ही ज्या पदासाठीची लेखी परीक्षा देत आहे त्याच्या सर्व मागील प्रश्नपत्रिकांचा तुम्ही आढावा घेणं गरजेचं आहे. यातून आपल्याला लक्षात येतं की कुठल्या घटकावर किती प्रश्न विचारलेले असतात, कसे विचारलेले जात असतात, कुठल्या घटकाला अधिक महत्त्व दिलं जातं, कुठल्या घटकाला कमी महत्त्व दिलं जातं आणि एकूण प्रश्नांची रचना कशी असते हे सगळं तुम्हाला मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकातून समजत असतं. त्यामुळे आपण सर्वांनी या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं, त्याचा आढावा करणं, त्यावर विचार करणं, चिंतन करणं, मनन करणं हे अभ्यासाचं दुसरं महत्त्वाचं सूत्र आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. यातून काय होतं की तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते, ज्याला आपण स्मार्ट स्टडी म्हणतो ना, तो स्मार्ट स्टडी अशा पद्धतीने पुढे जात असतो. नाहीतर आपण प्रश्न बघत नाही, प्रश्नपत्रिका बघत नाही आणि अभ्यासाला सुरुवात करायला लागतो. नुसतं पाठांतर आणि अभ्यास होत नसतो. त्यासाठी आपण दुसरं सूत्र लक्षात घेऊया की मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा आपण आढावा घेऊया. यानंतर तिसरं सूत्र आहे की या परीक्षेमध्ये जे यशस्वी झालेले विद्यार्थी असतील, तुमच्या परिचयातील असतील, काही तुमच्या मित्रांच्या परिचयातले असतील किंवा जे तुम्हाला वेल नोन असे माहीत असलेले विद्यार्थी असतील तर त्यांची मुलाखत घ्या, त्यांच्याशी ओळख साधा, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि त्या परीक्षेमध्ये त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या चांगल्या गोष्टी तुम्ही अधिकाधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांनी ज्या काही चुका केल्या असतील त्या चुका तुम्ही पूर्णतः मिनिमाइज करण्याचा, पूर्णतः टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच आपण यशस्वी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. या यूट्यूब चॅनलवरून काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्या परिचयातल्या इतर विद्यार्थ्यांची देखील तुम्ही मदत घेऊ शकता. चौथं महत्त्वाचं सूत्र आहे की आपल्याला एकूण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं आपल्याकडं परीक्षेपर्यंतचा जो काही उपलब्ध वेळ आहे त्या उपलब्ध वेळेचं आपण सर्व विषयांना न्याय मिळेल अशा पद्धतीनं काटेकोर नियोजन करणं गरजेचं आहे. या नियोजनामध्ये तुम्ही आपल्या अभ्यासातील सर्व विषयांना सारखं स्थान देणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त अभ्यासाला कसा वेळ देता येईल अशा पद्धतीनं एकूणच तुमच्या
ज्याला आपण काय म्हणूया की तुमच्या एकूण दैनंदिन जो काही तुमचा दिवसभराची कामकाजं असतात, दिवसभराच्या प्रायोरिटीमध्ये तुमचा अभ्यास असणं गरजेचं असतं. अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. 5वं सूत्र आहे की आपण या सगळ्या 4 गोष्टी केल्याच्यानंतर आता आपल्याला अभ्यासासाठी कोणकोणतं स्टडी मटेरियल लागतं, कोणकोणती संदर्भ पुस्तकं लागतात, ती संदर्भ पुस्तकं आपण मिळवली पाहिजेत. त्याचबरोबर आपण नोट्स काढल्या पाहिजेत. नोट्स काढण्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा व्हिडिओ मी लवकरच या चॅनलवर अपलोड करतो आहे. कारण नोट्स काढणं हा अभ्यासाचाच एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु ते एक स्वतंत्र गोष्ट आहे. त्यामुळे ते एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते शिकूया. मग तुम्ही महत्त्वाचे संदर्भ पुस्तकं जमवली पाहिजेत, प्रश्नपत्रिका मिळवल्या पाहिजेत, नोट्स स्वतःच्या काढल्या पाहिजेत. यूट्यूबवरचे चांगले व्हिडिओ जे की तुम्हाला खूप विश्वसनीय वाटतात, ज्यातून तुम्हाला मुलाची माहिती मिळते, असे व्हिडिओ तुम्ही स्वतःकडं कलेक्ट करणं, ते अभ्यासपूर्वक पाहणं. व्हिडिओ पाहत असताना मला खूपदा जाणवतं की व्हिडिओ नुसतं पाहतात लोक, यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहू नका. तर त्या संदर्भात एक स्वतःकडे एक वही घ्या, एक पेन घ्या, त्यातले महत्त्वाचे मुद्दे, त्यातल्या मार्गदर्शकांनी जे काही तुम्हाला सांगितलं, जे तुम्हाला पटतं, भावतं, जे महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही स्वतःकडे लिहून ठेवून त्यानुसार स्वतःमध्ये चेंजेस करणं, त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा करणं अत्यंत गरजेचं असतं. 6वं सूत्र आहे की आपण ही पुस्तकं जी आपण संदर्भ पुस्तकं मिळवतो अभ्यासाची, ती एकाग्रतापूर्वक वाचली पाहिजेत. त्यातील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण शब्द, संकल्पना, मुद्दे, उपमुद्दे, आकृत्या यांना आपण अधोरेखित केलं पाहिजे. त्यांना आपण अंडरलाईन करणं, ते लक्षात राहतील अशा पद्धतीने त्यांचं रचना करणं, या गोष्टी करायला पाहिजे. पहिल्या वाचनात एकूण तुम्हाला विषयाचा आवाका लक्षात येईल, विषयामध्ये नक्की काय ते लक्षात येईल. पहिल्या वेळी खूपच लक्षात राहील अशी अपेक्षा करू नका. आपण जसं जसं वाचत जाऊ तसं आपला विषय आपल्याला समजत जातो आणि या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून, प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याच्या आहेत. त्यामुळं सुरुवातीलाच आपण जास्त अपेक्षा बाळगणं काही वेळेला चुकीचं होऊ शकतं. म्हणून आपण काय करूया की प्रत्यक्ष अभ्यास करत करत या गोष्टी तुम्हाला शिकता येतील. तुम्ही आताच म्हणाल की नाही जमत वगैरे असं काही नसतं. जगातली कुठलीही गोष्ट अशी नसते की जी आपल्याला जमू शकतं. काही गोष्टी निश्चित आपल्या आवाक्याबाहेर असतील, परंतु ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत त्या आपण निश्चितपणे जमवू शकतो. मराठीमध्ये खूप सुंदर पण आहे की जात्यावर बसलं की ओव्या आपोआप सुचतात. तसं अभ्यास करायला बसलं की अभ्यास कसा करावा, अभ्यासातल्या खाचाखोचा कशा लक्षात घ्याव्यात, आपला अभ्यास अधिक चांगला कसा करावा, ते देखील आपल्याला सहजपणे समजतं. या अर्थाने आपण सर्वांनी एकाग्रतापूर्वक आपल्या पुस्तकांचं वाचन करणं गरजेचं आहे. आता हे वाचल्याच्या नंतर आपल्या 7व्या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पाठ्यपुस्तकातील, आपल्या संदर्भ पुस्तकातील महत्त्वपूर्ण संकल्पना आपण पुन्हा पुन्हा सखोलपणे वाचल्या पाहिजेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत, त्यावर आपण स्वतः विचार केला पाहिजे. स्वतःची थिंकिंग प्रोसेस, ज्याला आपण विचार प्रक्रिया म्हणतो, ती आपण डेव्हलप केली पाहिजे. म्हणजे त्याच्याविषयी तुमचं असं स्वतःचं स्वतंत्र मत तयार झालं पाहिजे, तुमचे विचार तयार झाले पाहिजेत, तुमच्या कल्पना तयार झाल्या पाहिजेत. या दृष्टीनं त्या पाठ्यांशाचं मनन चिंतन करा. स्वतःचे कल्पना, मत, आपली स्वतःची उदाहरणं तयार करा. पुस्तकातली 30 ते उदाहरणं देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यास करत असताना पाठ्यांशामध्ये आपल्या पुस्तकाच्या संकल्पनेमध्ये नक्की काय आहे यातलं सार समजून घ्या. सार समजून घेणं म्हणजे काय की त्यात नक्की काय आहे हे तुमच्या भाषेत, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कळलं पाहिजे. ते पण प्रॉपर पद्धतीनं कसं कळेल यासाठी अनेक पुस्तकं असतील, आपले शिक्षक असतील, आपले मित्र असतील, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यात नक्की काय आहे ते समजून घ्या. यालाच आपण पाठ्यांशातलं सार समजून घेणं म्हणतो. त्यातलं बेसिक एकूण जे काही त्यात नक्की आहे ना, मूलभूत तत्त्व म्हणा, त्यातला मूलभूत सारांश म्हणा, तो आपण समजून घेणं गरजेचं असतं. नुसत्या पाठांतरावर अभ्यासाचा भर देऊ नका. नुसत्या पाठांतरानं फार गोष्टी साध्य होतात असं नाही आहे. आणि ज्या महत्त्वाच्या परीक्षा असतात त्या पाठांतराच्या पलीकडं खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडून मागणाऱ्या असतात, त्यांची तुमच्याकडून गरज असते त्या गोष्टींची. त्यामुळे नुसतं पाठांतर नको आहे. 8वं आपलं सूत्र आहे सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यासाचा असेल, परीक्षेचा असेल, अजिबात ताण घेऊ नका. ताणाने कुठलीही गोष्ट चांगल्या रीतीने करता येत नाही, हे आजपर्यंत अनेक संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ताण घ्यायचाच असेल तर चांगला अभ्यास करण्यासाठीचा ताण घ्या. अभ्यास न करता परीक्षेचा बाऊ करून उगाच अवास्तव ताण घेऊ नका. अशा ताणानं तुमचे, ज्याला आपण काय म्हणतो की चांगल्या क्षमता नाहीशा होण्याची शक्यता असते, त्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ताण न घेता खूप आनंदानं, खूप खेळकर वृत्तीनं, खूप चांगल्या पद्धतीनं, स्मार्ट स्टडीच्या पद्धतीनं आपण अभ्यास करायला शिकूया. आणि मला वाटतं हा अभ्यास करणं आपल्यासाठी सहज शक्य आहे. त्यामुळं आपण ताण न घेता अभ्यास करायला शिकूया. खरं तर काम न करण्यानं, अभ्यास न करण्यानं, परीक्षेविषयी चुकीचा विचार करण्यानं तुमचा ताण अधिक वाढत असतो. बेटर वे की आपण अभ्यास करून परीक्षा देऊया, परीक्षेविषयी चांगला दृष्टिकोन बाळगून
आपली ज्याला आपण काय म्हणूया की अभ्यास करूया, हे जर का आपण केलं तर निश्चितपणे आपला ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 9वं आपलं सूत्र आहे की सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यास ही तुम्हाला सर्वार्थानं श्रीमंत करणारी गोष्ट आहे, हे कधीही विसरू नका. आपण बघतो की परीक्षा झाल्याच्यानंतर आपल्याला एक मार्कलिस्ट मिळते, एक प्रमाणपत्र मिळतं, ज्याला आपण डिग्री प्रमाणपत्र म्हणतो, मार्कलिस्ट मिळतो. ते फक्त काही काळापुरतं तुमच्या सोबत असतं, परंतु खरा तुमचा आंतरिक विकास हा अभ्यासातूनच होत असतो. त्यामुळे आपण अभ्यासाला जास्त महत्त्व देऊया, ना की डिग्रीला, ना की प्रमाणपत्राला. कारण अभ्यासातून तुम्ही जे आत्मसात करत असता, तुमच्या त्यातून विचार प्रक्रियेमध्ये, तुमच्या दृष्टिकोनामध्ये, तुमच्या मतामध्ये, तुमच्या पारंपरिक एकूण विचारसरणीमध्ये जो महत्त्वाचा बदल होत असतो, तो बदल, तो दृष्टिकोन तुम्हाला आयुष्यभर पुरून उरेल इतका महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो विधायकच कसा असेल, तो निकोप कसा असेल, तो सगळ्यांचा विकास साधणारा कसा असेल, यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून आपण अभ्यास ही आपल्याला सर्वार्थानं श्रीमंत करणारी गोष्ट, हे कदापि विसरायचं नाही. त्यामुळे आपण असं करूया की आत्ता या क्षणाला माझ्या मनामध्ये जर अभ्यासाचा विचार आला तर मी लगेच अभ्यासाला सुरुवात करेन. एक लक्षात घेऊ की आपण या क्षणापासून चांगली गोष्ट करण्याचा जेव्हा मनामध्ये विचार येईल तेव्हा मी लगेच त्या चांगल्या गोष्टीला सुरुवात करेल, आणि वाईट गोष्ट जरी मनात आलं तरी मी ती जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करेल. तात्पर्य काय की चांगल्या गोष्टी मनात आल्या की लगेच आपण त्याची अंमलबजावणी करूया, वाईट गोष्ट मनात आल्याच्यानंतर ती पुन्हा पुढे टाळण्याचा प्रयत्न करूया. तसं अभ्यास ही आपली चांगली गोष्ट आहे. त्यामुळे या क्षणापासून आपण अभ्यासाच्या प्रक्रियेला सुरुवात करूया आणि आनंददायी क्षणांचं साक्षीदार होऊया. यातलं 10वं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे की अगदी आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या काही मर्यादा असतात, आपली काही सामर्थ्य असतात, आपले काही गुण असतात, तसे आपले काही अवगुण असतात. आणि ज्याला आपण काय म्हणूया की अवगुण म्हणण्यापेक्षा मर्यादा म्हणणं मला इथं अधिक योग्य वाटेल की काही घटक जर का खूप प्रयत्न करूनही आपल्याला जमत नसतील तर ते बिनधास्तपणे ऑप्शनला टाका. अगदी MPSC UPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थीसुद्धा काही घटक ऑप्शनला टाकतात, आणि मी आता ज्यांच्याविषयी बोलणार आहे ते पुढे सांगेलच मी तुम्हाला. त्यामुळे काही घटक जमत नसतील तर ते ऑप्शनला टाका. त्यावर प्रश्न येतीलच असं काही नाही आहे. म्हणजे जसं येतील असं आपल्याला वाटतं ना, तसं येतीलच असंही काही नसतं, आणि आपल्याला ऑप्शनचे प्रश्न त्यासाठी असतात. मग अशा वेळेला असे जे अवघड घटक वाटतात, जे की मला फारसे जमत नाहीत, ते घटक आपण बिनधास्तपणे ऑप्शनला टाकूया, आणि आपण जे घटक येतात, जो घटक मला खूप चांगला समजतो त्यावर मी अधिक भर देण्याचा प्रयत्न करूया. फक्त असे ऑप्शनला घटक टाकायचे, ते जास्त वाढणार नाहीत याची आपण प्रत्येकजण काळजी घेऊया. आता ही सगळे चांगल्या अभ्यासाची, उत्तम आनंददायी अभ्यासाची जी 10 सूत्रे मी तुम्हाला सांगितली, आणि मी तुम्हाला बोललो होतो की वयाच्या 21व्या वर्षी एका रिक्षा चालकाचा मुलगा असलेला जालना जिल्ह्यातील अन्सार शेख हा IAS ऑफिसर कसा होऊ शकला, तर त्याची सर्व रहस्य या वरच्या 10 सूत्रामध्ये दडलेली आहेत. आणि मी तुम्हाला हे कशाच्या आधारावर सांगतोय, तर अन्सार शेखकडूनच मी हे सूत्र शिकलो. मला ही खूप म्हणजे असं उत्सुकता होते की 21व्या वर्षी एखादा मुलगा IAS कसं काय होऊ शकतो, कलेक्टर कसं काय होऊ शकतो पहिल्याच प्रयत्नामध्ये. तर ते जाणून घेण्यासाठी मी अन्सार शेखचं मी, तुम्ही आणि UPSC नावाचं एक सुंदर पुस्तक वाचलं, जे की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम लिहिलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी या सर्व बाबींचा उलगडा दिलेला आहे की आपण अभ्यास कसा केला पाहिजे. म्हणजे अभ्यासाला शिस्त पाहिजे, अभ्यासाला नियोजन पाहिजे, अभ्यासाला हार्डवर्क पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यासाला स्मार्ट स्टडीची जोड पाहिजे. जसं आपण ढोर अभ्यास करणं म्हणतो ना, तर त्या ढोर अभ्यासाचा काही फारसा उपयोगाचा होत नाही आहे, ठरत नसतो कुठल्या क्षेत्रामध्ये. त्यामुळं अन्सार शेखनं IAS होण्यासाठी वापरलेली ही 10 सूत्र आहेत. खरं तर ती त्याची सूत्र म्हणायला हरकत नाही, किंवा जो कोणी चांगला अभ्यास करतो त्याची ही सूत्र आहेत. तर त्या प्रत्यक्ष त्याच्या अभ्यासातून, प्रत्यक्ष त्याच्या अनुभवातून साकारलेत अशा अनेकांचा या सूत्रांना आधार आहे. त्यामुळे तुम्ही देखील ही सूत्र अभ्यासासाठी वापरा, आणि आपल्या लेखी परीक्षेमध्ये असेल किंवा इतर महत्त्वाच्या परीक्षेमध्ये भरभरून यश मिळवा. त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यावरच्या कॉमेंट्स आठवणीनं कॉमेंट बॉक्समध्ये द्या, जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी चांगल्या सुधारणा करता येतील. पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.